आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। हाजीर तो वजीर। जतमध्ये गॅससाठी नागरिकांची झुंबड, काळा बाजाराचा सुळसुळाट। जत येथील बाळकृष्ण गॅस एजन्सी समोर आज शनिवारी गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांची अक्षरशः झुंबड उडाल्याचे चित्र पाहावयास मिळाले। सकाळच्या पहाटेपासून ग्राहक रिकामे सिलेंडर घेऊन रांगेत उभे राहत असल्याने परिसरात मोठी गर्दी झाली होती। तालुक्यातील अनेक भागांमध्ये घरपोच मिळणारा गॅस आता एजन्सी समोर तासनतास उभे राहून मिळवावा लागत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। OTP मिळूनही व पावती काढूनही गॅस सिलेंडर मर्यादित प्रमाणात येत असल्याने अनेकांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे। हाजीर तो वजीर या म्हणीप्रमाणे जो ग्राहक लवकर येतो त्यालाच गॅस सिलेंडर मिळत असून उशिरा येणाऱ्यांना निराश होऊन परतावे लागत आहे। यामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत असून या वयातही त्यांना रांगेत उभे राहून संघर्ष करावा लागत आहे। दरम्यान या टंचाईचा फायदा घेत काही संधीसाधू लोकांकडून गॅस सिलेंडरचा काळाबाजार सुरू होत असल्याची चर्चा जोर धरत आहे। घरगुती वापरासाठी मिळणारे सिलेंडर काही जण साठवून ठेवून काळाबाजारातील टोळ्यांना विक्रीसाठी देत असल्याचे समोर येत आहे। या काळ्या बाजारात भरलेल्या सिलेंडरसाठी तब्बल 2,500 ते 3,000 रुपये आकारले जात असल्याने सामान्य नागरिकांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे। गॅस सिलेंडरची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून पुरवठा सुरळीत होईपर्यंत ही समस्या कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। यावर उपाय म्हणून जिल्हा व तालुका पुरवठा अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष घालून घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर करणाऱ्या हॉटेल व खानावळीवर कारवाई करावी, तसेच काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर पावले उचलावीत अशी मागणी ग्राहक, ज्येष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून जोर धरत आहे। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।